हे बघा कशा प्रकारचं वाटप चालू आहे बघा. मी सांगते, खरं सांगते. जे काय ते सांगायचं ते सांगते. मी तिकडे ह्याच्यामध्ये कामाला तिथले हे पैसे माझे आणि हे सगळं माझं आहे. मी काय ते माझं नको तिकडे ठेवा. यांचं म्हणजे कोणाचं आहे ते? हे लोकांचं. ह्या लोकांचं करते म्हणजे ह्या तिघांचं म्हणताय तुम्ही? या तिघांचे एक खोल रे तुमच्या पॅकेट तुमच्या पॅकेट खोला रे. खोलून दाखवा ते पॅकेट किती मोजून दाखवा. मोजता का मोजून तुम्हाला सगळे मोजाचे व्हाईट पॅकेट आणि खोलून दाखवा रे मोजाचे पॅकेट. हा आता तर तुम्ही सांगितले बरं. हे राहतात कोणाकडे माहिती का? विशू पेडणेकरचे कार्यकर्ते. कोणाचे कार्यकर्ते आहेत तुम्ही? पेडणेकर. हे बाबा कोणाचा कार्यकर्ता आहे? पेडणेकर. पेडणेकर पूर्ण नाव सांग. पूर्ण नाव सांग. विशू पेडणेकर. इथे काय आले तुम्ही? हा वार्ड आहे तुमचा? कोण? हे पण तिथे राहतं विशू पेडणेकरच्या बाजूला. तो पण विशूच्या इथे राहतो. हा गुड. माझं वोटिंग इथे तुम्ही राहतो कुठे ते सांग. राहतो तिथे. पाकिटं कुठं आणली तू? हे पाकिटं नाही आणले. नाही आणली? मला माहिती पडलं. ही पाकिटे कोणाची? त्यांनीच आणली. माझा काही संबंध नाही त्यांच्याशी. रेकॉर्डिंग करा. माझा त्यांच्याशी. हे पाकिटे त्यांनी आणली ना. मग त्या 29 मध्ये भूमाफिया, ठेकेदार, अनधिकृत बांधकाम करणारे उमेदवार तुम्ही दिलेले आहेत. आता ह्यांच्याकडे सांगायला काही काम नाही म्हणून हे सगळीकडे पैसे वाटप करतायत. आता सगळे पैसे पकडले. एका मताला 3000 रुपये प्लस महिलांसाठी वेगळं पॅकेज प्लस त्यांना कुपन दिले. आताच आज पण सकाळी होतं इथे कुठे भानुशाली हॉल. हा तिथे यांचे उमेदवार घेऊन जाऊन आले. आता कुपन घेतले. आता कुपनच्या माध्यमातून पैसे जाणार आहेत. ही वेळ काय येते? हा आज आयरेगाव बक्काल करून ठेवलाय. आपण जिथे बसलोय हा सुनील नगरचा वार्ड आहे. बघा काय परिस्थिती आहे. हा इथल्या लोकांना विचारा 10 वर्ष नगरसेविका बघितली का? हा इथे त्यांनी एक काम दाखवावं. तुम्ही अशी परिस्थिती असताना या ठिकाणी तुम्हाला बसण्याची काय वेळ आली? काय नेमकं तिकडे झालेलं आहे? आणि प्रशासनाची दडपशाही कशा प्रकारे असते? मी त्यांना म्हटलं पंचनामा इथेच करा. ते म्हणतात पोलीस स्टेशनला. कोणता कायदा आहे? पंचनामा स्पॉटला होईल की पोलीस स्टेशनला होईल? वरनं त्यांना फोन आले. हा बीजेपीचे पदाधिकारी आले. मोठे मोठे पदाधिकारी इथे आले. हा आरूला यायला इथे 1.5 तास लागला का? बाजूला आहे ते. बाजूला आहे. बाजूला आहे ना. 2 मिनिटावर अरे बाबा थांबा ना मला बोलू दे. आरूला यायला 1.5 तास का लागला? म्हणजे कोणती दडपशाही आहे? आता पण महिला जी आरोपी होती तिला मी सांगितलं मला पिंजऱ्यात घेतलं आणि विशू पेडणेकरचे भाजपचे 2 कार्यकर्ते पकडले. त्यांना पळवण्याचा प्रयत्न का? मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं की यांची पोटखोल केली. बघा कसा आयरेगाव धारावी करून ठेवलाय. हा आणि ते सांगितलं म्हणून माझ्यावर दडपशाही. अगदी माझ्यावर फॉर्म भरण्यापासून यांची दडपशाही. मी फॉर्म भरल्यानंतर सुद्धा मला 48 तासापेक्षा जास्त भूमिगत व्हायला लागलं का? कोणतीही ताकद आहे? उमेदवाराचा टावऱ्याचा फॉर्म तर तिथेच रिजेक्ट झाला पाहिजे. महापालिकेचा अहवाल आहे 2022चा की याचा नगरसेवक बद्द रद्द करा आणि सडा त्यांनी लिहिलंय. यांनी खोटे पेपर बनवले. सगळं अहवाल रेडी आहे. आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका काय? माझ्या लोकांना नागरिकांना सांगायचंय बघा आता या ठेकेदार भ्रष्ट लोकांच्या हातात हा माझा प्रभाग द्यायचा आहे का? इथे नागरिकांना विचारा. रात्री 2 वाजता जरी कॉल आला तरी हा नितीन बदलाचं उत्तर आहे की नाही? लोक इथे विचारा त्यांना. लोक विचारा. हे सुनील नगर वार्डात बसलोय मी. हा आता तुम्हाला माहिती आहे किती गुंड आलेत? जा त्या डावरेच्या घराच्या इथे शेकडो गुंडे आलेत. दारू आणि पैसे नेमकं कुठे सापडले काय नाही? आता इथे पैसे सापडले. दारूसाठी तुम्हाला आयरे गावात जायला लागेल. माझ्या दत्तनगरला जायला लागेल. इथल्या प्रत्येक घरात आता जा. प्रत्येक घरातला नागरिक तुम्हाला ते पाकिट दाखवेल. त्या आमच्या एका महिला भगिनी ते दाखवलं की तिच्या घरात कशा प्रकारचं पाकिट लिहिलंय. त्यांचे किती मतदार आहेत त्यांची नावं. त्यांना प्रत्येक मतदारास 3,000चं पाकिट आयरे गावात आणि माझ्या दत्तनगरमध्ये तर 5,000 पाकिट दिलंय. जा तो शर्मा सलूनवाला आहे तिथे
हा त्याला पकडा, तो लगेच स्टेटमेंट देईल. आता बघा इथे प्रत्येक घरात जावा, हे घरातली लोक सांगतील ही का वेळ येते. काढलंच नाहीये. आम्ही काढलेलं तुम्हाला बाहेर 2 मिनिटं पुढे मी बाथरूम मध्ये थोडी होतो, मला तुम्ही बाथरूम मधनं काढलं, मी इथे होतो. नाही लपलेलो नव्हतो मी घाबरलो होतो तुमच्या लोकांना. राहता कुठे आणि इकडे कशाला आले? साहेब मी आलेलो, मी एक तर भाजपचा कार्यकर्ता आहे, माझा मित्र आलेला कौरव नाही म्हणून मी तिकडे आलेलो, तर तो तिकडे आला तर मी ते बोलले की इकडे ह्या साईडला गेलेत कोणाबरोबर तरी, म्हणून मी इकडे आलो. तो यांनी हाक फोन केला की मी इथे आहे म्हणून. काय नाही पाठी ठरवलं. मी पैसे माझे आता कोणी इथं बिल्डिंग मध्ये बोलेल, कार्यकर्ता ते विचारा. कोणी बिल्डिंग मध्ये बोलेल की मी पैसे द्यायला आलो होतो का इथे, जर जो मला बोलेल ना तर मी बिंदास तुमच्याजवळ यायला तयार आहे. कशासाठी आला इथे? हा 2 मिनिटं. माझं नाव गौरव नाईक आहे. कुठल्या पक्षाचं आहे काय? बीजेपीचाच कार्यकर्ता आहे. राजाजी कोणाचा कार्यकर्ता ते पण विचारा. राजाजी पतचा पेडणेकरांचा. मी आपल्या ऑफिसवरती होतो. पूर्ण नाव. विशू पेडणेकर या मॅडम ऑफिसवरती होते आपल्याकडे, तर त्यांना त्या रॅलीची कॅश त्यांच्याकडे होती, त्यासाठी हे तिकडून ते मला बोलले की माझ्यासोबत चल, म्हणून मी त्यांच्यावर याच्या इकडे आलो. तेवढ्यात मला ह्यांचा फोन आला कुठे आहेस करून. ते माझ्यासाठी थांबलेले तिकडे ऑफिसच्या इकडे. मी बोललो या बिल्डिंगमध्ये इकडे चालत या करून, इकडेच जवळच आहे. तर मी हे तोपर्यंत आले आणि मी यांच्यावर इकडे ते त्यांची विचारपूस करत होते आजींची, म्हणून मी त्यांच्यावर थांबलेलो की आपल्या घरी ह्यांना घरी जातील तर मी निघून जाईन करून. आणि तो उन्हात ना आलेलो म्हणून ते आजी पण विचारत होती की पाणी घे काय घे, तर त्यामुळे मी थांबलो इकडे 2 मिनिटं. हे याच्यात पैसे टाकण्याचं कारण काय? कुठले ते त्यांचे वाटायचे आहेत ते पैसे, कोणाला त्यांचे वाटायचे ते? रॅलीचे पैसे त्यांना आहेत माहिती त्यांचे. त्यांना माहिती आहे त्यांना कोणाला वाटायचं. ते रॅलीवाले पैसे आहेत त्यांचे. काही घरामध्ये पण असं बोललं जातं की इनोलक आणि हे आम्ही जर आम्ही समोर जर कोणी- असेल, कोणाला बघितलं कोण असेल, बोलेल कोण की बोलेल आम्ही की होतो आम्ही आले गेलो तर आम्ही नाही. तुमच्यावर यायला तयार आहे. तुम्ही घ्या कोणी ना. बोलेल इथे की काय- आम्ही काय होतो. बोलू?